दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांनी मनपाचे मानले आभार. लोकांनी व्यक्त केली सकारात्मक प्रतिक्रिया. नागपूर महानगरपालिका जिल्हा प्रशासनातर्फे 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांसाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह इतर नागरी सुविधा पुरवण्यात आली आहे. याबाबत देशभरातून आलेल्या अनुयायांनी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. तसेच याबद्दल लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच अनुयायांकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचंही सांगितले. 2 ऑक्टोबर रोजी नागपूर शहरात दीक्षाभूमीवर 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असल्याने मंगळवार 30 सप्टेंबरपासून अनुयायांचे नागपूर नगरात आगमन सुरू झाले आहे. अनुयायांच्या राहण्याची, विश्रांतीसाठी निवारा, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह, पावसाची शक्यता असल्यास विविध शाळा अशा आवश्यक नागरी सुविधा मनपा आणि जिल्हा प्रशासनातर्फे पुरवण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमी परिसरात व इतरत्र अनुयायांना त्रास होणार नाही, तसेच त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन व नागपूर महानगरपालिकेने संपूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे दीक्षाभूमी, माता कचेरी, शासकीय ITI, कारागृह परिसरात नागरी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आलेल्या अनुयायांनी मनपाचा नागरी सुविधाबाबतच्या कामाचे कौतुक केले. नागपूर नगरीत बौद्ध अनुयायांसाठी चांगली सुविधा, स्वच्छतागृह व ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात येत असल्याची चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. बिहारमधील गया जिल्हा येथून आलेले राम धनेश म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. परिसरात स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृहाचा उत्तम अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय राहण्याकरता निवारा सुद्धा उपलब्ध करून दिले असल्याने त्यांनी मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या कामावर समाधान व्यक्त केले. I'm an academic, I'm a professor in the UK and I study mass gatherings and crowds and they always fascinate me, but there's something unique I think about Dikshadhumi in the way it brings together religion, social justice, a particular community and the sense of joy, of pleasure, of unity, of power. It's fascinating and it's a real pleasure to experience it. Well, as I say, I've enjoyed it immensely. There's something about watching the pleasure and the friendliness of others which is a pleasure to see, a pleasure to experience. So I'm having a wonderful time. I enjoy it greatly. I know a little. I probably should know more. In the UK, people don't know enough about Dr. Ambedkar. They know about Gandhi, they don't know about Ambedkar, and I think they should know more because of the work he did to fight for social justice. सबको मेरा प्रणाम. मेरा नाम यशवंत है. मैं बेंगलोर से आ रहा हूँ. मैं वो 4 बार यहाँ आ चुका हूँ. ये सिटी बहुत अच्छा क्लीन रहता है और स्वच्छता में 1 नंबर है और सभी रास्ता बहुत क्लीन रहता है. उसका बहुत अरेंजमेंट बहुत अच्छा रहता है. मेरा ये 4था बार यहाँ आ रहा हूँ. मैं महानगरपालिका का काम बहुत अच्छा है इधर, अब इसलिए मैं बधाई देता हूँ, थैंक्स बोलना चाहता हूँ. मेरा नाम राम धनेश दास है. मैं गया जिला से आया हूँ और मैं यहाँ दीक्षाभूमि में बाबा साहब और दीक्षाभूमि में आया हूँ घूमने के लिए. तो यहाँ का व्यवस्था बहुत अच्छा लगा. यहाँ नागपुर नगर पालिका बहुत सुविधा दी है. हम लोगों को भोजन भी देती है और संडास वगैरह हर तरह के स्नान करने की बहुत सुविधा है. और यहाँ का वातावरण बहुत बड़ा अच्छे हैं. अब बहुत यहाँ के लोग भी अच्छे हैं. यहाँ के जितने भी आदमी हैं बहुत अच्छे हैं, प्रेमी हैं. हम लोग से हिल मिल कर बात करते हैं, अच्छी ढंग से बात करते हैं और बहुत बढ़िया व्यवस्था यहाँ है. हॅलो, माझे नाव शुभम बाबाराव खाडबांडे आहे. हे आज जे 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल जे बाहेरचे अनुयायी आले आहे, भिक्खू भिक्खुनी बनतेजी, त्यांना नागपूर महानगरपालिकेतर्फे खूप सुविधा देण्यात आली आहे. स्नानगृह, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता अभियान मेन ते उद्देश आहे की नागपूर महानगरपालिकेने स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे. ते पोलीसवाले, पोलीस प्रशिक्षण आणि NMC हे पण आपल्या थोडा सपोर्टमध्ये आहे आणि थोडा तेच प्रक्रिया करतो. थोडा स्वच्छता अभियान खूप चांगलं दिले आहे आणि थोडं ते अभियान थोडं अजून नेक्स्ट पुढच्या वर्षी याच्यामध्ये थोडं चांगलं राहील. अनुयायी अजून येतील आपल्या नागपुरामध्ये, बाहेरगावी आले आहेत, त्याच्या थोडं सपोर्ट करण्यासाठी पोलीसवाल्यांनी थोडं मदत केलेली आहे.
मेरा नाम मनीष गौतम है। मैं यूपी से नकलऊ से आया हुआ हूँ यहाँ दीक्षा भूमि को। यहाँ पे बहुत ही अच्छी सारी सुविधाएं हैं हमारे लिए, खाने पीने की, ठहरने की, शौचालय की। यहाँ नगर पालिका जो है इसमें बहुत ही अच्छी है और हम यहाँ घूम भी रहे हैं। अच्छी अच्छी चीज़ें यहाँ भी हैं और बुद्ध भगवान की प्रतिमा भी बहुत अच्छी, ज़्यादा अच्छी बड़ी बनी है। और यहाँ हम लोग पूरे ग्रुप के साथ आए हुए थे और कल बँगलोर येथील यशवंत म्हणाले की मी नेहमी बँगलोरवरून नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येत असतो. म्हैसूर शहराप्रमाणेच नागपूर शहर स्वच्छतेत खूपच चांगले आहे. दीक्षाभूमीमध्ये आलेल्या अनुयायांकरिता मनपातर्फे चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने महानगरपालिका कौतुकास पात्र आहे. यूपीच्या लखनौ येथून आलेले मनीष गौतम यांनी सांगितले की महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे अनुयायांकरिता राहण्याकरता निवारा, स्वच्छतागृह प्रसाधन व पाण्याची व्यवस्था चांगली अशा नागरी सेवा उपलब्ध करून दिल्याने आमची चांगली सोय झाली आहे. नागपुरातील शुभम काळभांडे म्हणाले की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर शहरात दीक्षाभूमी येथे आलेल्या नागरिकांना मनपातर्फे चांगल्या दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र सफाईचे काम करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा दिसून येत नसल्याने त्यांनी मनपाचे आभार मानले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।